आमचे घनिष्ठ अथवा लंगोटे मित्र प्रितीश भैया उकरंडे यांनी वेळात वेळ काढून आम्हास धाराशिव येथे मातोश्री हॉटेलला अन्नग्रहण करण्यास निमंत्रण पाठवले. तोच संधी साधून मी क्षणभरचाही विचार न करता महत्त्वाची कामे उद्यावर ढकलून मी ते आमंत्रण स्वीकारले. अवघ्या काही वेळेतच आमचे अन्नदाता 4 चाकी वाहन घेऊन फुल AC लावून आमच्या दारात येऊन थांबले. कित्येक अडचणी आणि उष्णतेवर मात करून आम्ही पोहोचलो धाराशिव हॉटेल मातोश्रीला. तोच आमच्या गाडीचा पाठलाग करून लॉर्ड अल्टोचं आगमन झालं आणि आमचे दुसरे मित्र समाधान याचं आगमन झालं. मनाचा मोठेपणा आणि दिलदार व्यक्तिमत्व दाखवत प्रितीश भैया यांनी त्यांना हॉटेलमध्ये अन्नग्रहणास निमंत्रण दिले. नको नको म्हणत ते आमंत्रण स्वीकारून आम्ही पोहोचलो मातोश्रीवर 3ऱ्या मजल्यावर. कारण इतकी तुफान गर्दी होती की बसायला जागा सुद्धा नव्हती. प्रितीशचा विचार बदलेल म्हणून आम्ही लगेच टेबल बुक केला आणि ऑर्डरची वाट बघत बसलो. लोकांच्या ताटाकडे बघता बघता आमची वैयक्तिक ऑर्डर आली आणि वेळेचा विलंब न करता प्रितीश भैयाने ते ताट स्वतःकडे ओढून घेतले. हा हावरटपणा किती असहनीय होता हे समाधानला विचारले असता तो त्याच्या ताटाकडे एकटक लावून पाहू लागला. ताटाकडे जास्त पाहू नको, नजर लागेल असे म्हणून मी त्याचे लक्ष वेधून घेतले. इकडे प्रितीश पातेलं उलटं करून चिकन पीस मोजू लागला आणि रिकामं पातेलं माझ्याकडे सरकावलं. रिकामं पातेलं पाहून मला राग आला आणि मी माझी व्हेज बिर्याणी माझ्याकडे ओढून घेतली. ऑर्डरमध्ये 2 चिकन बिर्याणी आणि 1 व्हेज बिर्याणी असा समावेश होता. मी पण माझी बिर्याणी ओतून घेतली आणि तुटून पडलो. शेरवा थोडा तिखट होता पण जेवण अगदी मस्त झालं. शेवटी खाऊन झाल्यावर तिखटपणा अजून जिभेवर रेंगाळतच होता. तेवढ्यात मी त्या प्रितीशला विचारले, कसं वाटलं प्रितीश भाई आपल्याला खाऊन? तिखट खाल्ल्यामुळे त्याचा आवाज निघाला नाही पण त्याने थंब दाखवला. भैया राजू कुठे गेले?